कालच्या दिवसामध्ये सकाळी सामने स्टार्ट झाले, रात्रभर खेळले आणि त्यानंतर आता दिवसाची देखील सुरुवात. पहिलाच बॉल ओ पहिल्या टप्पा दिवस उजाडलाय. अतुल पाटील सबसे कातिल पहिल्याच बॉल वरती ब्रँडेड षटकार 6 धावा. बघा सकाळ सकाळ हेलो सुबह 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 ने का मौका क्यों बल्लेबाज ने ठोका छक्का. षटकार पहिलाच बॉल फेस करत असताना अतुल पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहिला. दुसरा चेंडू वेगानं बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. कैरे आणि त्यांच्या विरोधात खरवई अशी ही लढत आपण पाहतोय. 2 ओव्हरची मॅच. 7 वाजायला अगदी 7 वाजलेत. 2-3 मिनिटात फर्स्ट शिपचा टाइम झाला. चला पंच करून या. बॅटची कट आहे इथून. विकेट नंबर 1 डाऊन आणि पहिला मोठा झटका सिद्धू 11 कैरे टीमला. हॅलो चला लवकर चला. हा सर चालले काय? सर रॉयल पाटील धन्यवाद धन्यवाद बोलून द्याडी काय टेन्शन नाही. हा सर्व ताजे रॉयलची आज रॉयल कामगिरी देखील मागील मॅच मध्ये आपण पाहिली आहे. 6 बॉल वरती 5 धावा. डिफेंड करणारा गोलंदाज आता बॅटिंग साठी प्रमोट केला गेला. लाईट्स देखील ऑन आहेत. आता सूर्यप्रकाश देखील आला. भरपूर लाईट मैदानावरती पाहायला मिळाली. यश आज रात्रीपासून सुरुवात स्पर्धेची. तुम्ही तर सकाळपासून केली होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ देखील उजाडली. हा चेंडू पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्टंप वरती पडता पडता खेळाडू राहिला. निर्धाव चेंडू आला. पहिला चेंडू अगदी मनसुबा तयार होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल. गोलंदाज प्रणय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आला डॉट. तिसऱ्या बॉलवरती अतुलची विकेट आणि चौथा आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 6 येऊन त्यानंतर मात्र कमबॅक केला जात आहे ते गोलंदाज प्रणय याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटना फटका. सिंगल डबलचा प्रयत्न आणि डबल धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाले. तिसरी धाव महागात ठरेल का नाही. 3 धावा. काय चित्त्याची चपलाई. वेगाने 3 धावा कंप्लीट केल्यात त्या रजत पाटील आणि आपण पाहतोय की रॉयल पाटील या खेळाडूंनी. सावरोली आणि खरसुंडी दोन्ही संघाच्या कर्णधारास आम्ही कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये या. सावरोली टीमचा कॅप्टन आहे. खरसुंडी टीमच्या कर्णधारास कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. यातून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मग सुपर 3 मध्ये जाईल. शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज रजत पाटील. बायकर मान बाईक देखील या खेळाडूला यंदाच्या मोसमामध्ये वाजेच्या नाईट टुर्नामेंट मध्ये मिळाली. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. पहिलाच बॉल थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न प्रणयचा चांगला राहिलाय. निर्धाव चेंडू. षटकारानं सुरुवात अतुल पाटीलने करून दिली, परंतु त्यानंतर प्रणयने आपल्या टीमसाठी मात्र निश्चितपणे कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर नंतर सिद्धू 11 कैरे संघाच्या धावा होतील धाव फलकावरती. त्या एक बाद
9 धावा. चला स्पीडअप करा. आता स्पीडअप करा असं देखील म्हणून चालणार नाहीये. रात्रभर आम्ही सांगितलं स्पीडअप करा, कोणी जास्त काय ऐकलं नाहीये. 9 धावा धावफलक्यावरती. आणि आता आम्ही सांगू की आरामात खेळा, काय हरकत नाही. रविवार उजाडलाय, सुट्टीचा दिवस आहे. पहिलाच ओव्हरमध्ये 9 आल्यात. दुसरा गोलंदाजीच्या मार्क वरती योगेश. ओव्हर द विकेट न गोलंदाजीच्या मार्क वरती आपण योगेशला पाहतोय. स्ट्राइक एंडला रॉयल आहे. पहिलाच बॉल, छान फटक्या, नजाकत चपराक लगावली. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. रॉयल थोडासा मागे होता, परंतु तदनंतर धाव मात्र डेफिनेटली कंप्लीट. 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पोहोचला तो 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकेवरती. यश मालकर आमच्या स्कोररच्या भूमिकेत. दिवस रात्र कॉमेंट्री देखील, आणि आता स्कोररची गरज लागली तर स्कोरिंग देखील करतात. ऑलराऊंडर प्रदर्शन त्यांच्या या स्पर्धेसाठी आपण पाहतो. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल, डबल साठी परतलाय. 2 धावा धावून कंप्लीट. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने संघ हलवार गतीनं का होईना पुढे जातोय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 धावा, एक बाद, चांगली सुरुवात आहे. 2 ओव्हरची मॅच. 20-25 धावा जरी झाल्या तरी भरपूर ठरतील. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही संघ कॅप्टन आलेत, सावरोली आणि खरसुंडी. कॉइन द्या, टॉस बॉक्स मध्ये टॉस करा. रॉयल साठी हा फटका, दुरून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डिंग थोडी खराब. 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न. रजत आणि रॉयल काय धावतायत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चित्त्याची चपलाई, हरण्याची वेग. 4 धावा, चौकार अडवलाय, परंतु काय फायदा नाही आहे. 4 धावा डेफिनेटली मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या कैरे संघाला, आणि धावसंख्या पोहोचेल ती 17 वरती. 17 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. खरसुंडी हा वन द टॉस, आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज आपण पाहतोय की योगेश. 3 बॉल झाले, 3 बॉल अजूनही बाकी आहेत. क्रॉस बॅटना मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे तिथे सिंगल, डबलचा प्रयत्न, आणि दुसरी धाव. पहा डाईव्ह टाकली. प्रयत्न केले होते, थोडासा मागे राहिला रॉयल, आणि रनआउटच्या स्वरूपानं दुसरा झटका कैरे संघाला. असं काय कुणाच्या तरी जागेचा सर्व चाले, आणि तो सर्व आपल्या जागेत नको यायला म्हणून ते तिथे उभे राहिलेत. का हो दादा? म्हणजे कोणाच्या तरी जागेचा सर्व चालू आहे, त्याची जागा आपल्याकडे नको निघायला. आणि मच्छिंद्र पाटील साहेबां, जय बाबा, जय बाबा मच्छिंद्रनाथ. पण दादांचं मान्य केलं. काल बर्थडे होता, भरपूर अपॉइंटमेंट होता, कॅन्सल केले त्यांनी. गपचूप फक्त मोबाईल वरती बोलत होते, बाकी काय नाही. आयोजकांचं देखील कौतुक करायला पाहिजे साहिल, कारण मेहनत त्यांची देखील बरीचशी या स्पर्धेसाठी. या सगळ्यांनी बरीचशी मेहनत, आणि त्या मेहनतीतून साकार झालेली ही डे नाईट आणि नंतर आता डे ची भव्य दिव्य टुर्नामेंट. कारण अर्धा डे आता होणार आहे. आपण कितीही बोललो तरी 10 ते 10:30 11 वाजतीलच. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला कुंदन पाटील. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यानंतर देखील अजून 4 मॅच पेंडिंग आहेत.
4 मॅच आहेत त्यानंतर. धावसंख्या धावफलकावरती 18 ओव्हर द विकेट. कुंदनचा फटका चांगला ऑन साइडला स्क्वेअर लेग. एक टप्प्या अखेरीस बॉल ओव्हर दी रोप सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवरती हा चौकार. कारले अंबनातून आलते ना सकाळी, त्यांची छाती 56 इंच होती, पण आता पाहिलं ना ती डायरेक्ट 18च्या खाली गेली. शेवटचा चेंडू आहे. धावत संख्या चांगली उभी राहिली कैरी टीमची. लास्टचा बॉल अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला. डबलचा प्रयत्न. काय धावतायत. थोडासा मागे राहिला रजत. एकच रन या बॉलवरती. पहिलं सत्र संपेल. पहिल्या सत्रानंतर कैरे टीमनं बनवल्या त्या 23 आणि विजयासाठी या खरवई या टीमला मात्र 24 ची गरज आहे. इथे पाहिलं गेलं ना दादा मालकर दादा, काल यशनी पण डे नाईट करून आलाय. इकडे आमचे साहेब पण डे नाईट करून आलेत. हा सर्व बघा ना एकामेकाशी सांगतात ना, पण खऱ्या अर्थाने ना लाईव्ह वाल्याला कोण विचारतो का बाबा तुझं काय चाललंय. त्यांनी मला हलूच सांगितलं होतं रात्री, दादा एक कॅमेरा फक्त ना मी भीमरवरती ठेवतो, थोडंसं फक्त जपून घे, त्यांना तर डोळे झपकून दे. माझ्याकडे किती वेळेला काही आलं मी दादा घेतलंच नाही तिथे, बघितलं फक्त काय करावं ते आणलेलं फक्त तिथंच होतं ते भीमरवरती. मजा येते कारण सर्व काही पाहिजेत, समालोचक त्याच्यानंतर स्कोरर, सर्वांची मेहनत आहे, आयोजकांची मेहनत आहे. आयोजकांचे काही पाठीराखे आहेत ते घरी झोपून आलेत, पण आले सकाळी उठून आलेत. हा मर्यादा काही आहे तुमच्या घरी जाऊन आले झोपून, काही जण असे आले तयारी करून जसे काय फर्स्टची ड्युटी. चला लवकर चला दादा, आता बॅटचा वजन प्रसाद करून काहीच फायदा नाही. आता 12 चेंडू 24 धावांचं वजन मोजायचं फक्त. आता खऱ्या अर्थाने मला ते यांचं बघितलं, याच्या अगोदर जी मॅच आपण पाहिली गेली, काल सकाळी पहिली मॅच खेळले होते ना, आज परत पहिली मॅच खेळायला आले होते टेंबरी. एक मॅच खेळून गेले होते. सावरवलीवाले किती वेळा घरी जाऊन आले तेच माहित नाही. मॅच जिंकली का घरी, मॅच जिंकली का घरी. मग इकडे बाजूला रोडला हा कामं असतात बरोबर, बिझी वर्सन आहेत ते. चला प्रणय आणि प्रसाद नाही, प्रकाशजी पाटील पीपी नाही, पीपी म्हणजे ते सरकारी वकील आहेत, त्यांना अदालत दिली होती इकडची ऑर्डर. हा कॅमेरामॅन जल्दी पीछे फोकस करो पीपी कडे. चला गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळचा संदेश देऊया. रोहित चला मजा करूया, संडेचा दिवस आरामात घालवा, खिशामध्ये थोडा हात हलवा, जे गारठले ते गरम होतील, दुसरं काय नाही. चला
प्रणय आणि प्रसाद सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. 12 चेंडू 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन आलाय तो पंकज, म्हणजे प्रसाद, प्रणय आणि पंकज. आमच्याकडे एकच पीपी होता आणि तिथे प्रणय, प्रसाद, पंकज, ते ट्रिपल पी आहे तिथे. पी 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 सकाळपासून चाय पिणं चालू आहे आमचं. चला 12 चेंडू 24 धावांची गरज. पण अजून पण एवढी पब्लिक आहे, प्रेक्षक मायबाप आहेत. दादा आपल्याला बसायला खुर्च्या आहेत, ते उभे आहेत पण आहेत. नाही खरं त्यांचाही धन्यवाद, कारण प्रेक्षकांची शिवाय गाड्या जसं लागल्यात ना, अशा गाड्या बघितल्यानंतर ना कुठेतरी सभेला गर्दी झाले असं वाटतंय. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आपण चेंडू लिव्ह केला जरूर, पण या ठिकाणी पंच सकाळ सकाळ कवायत प्रकार सादर. वाईट चेंडू स्क्वेअर मला एक्स्ट्रा धाव. फोकसची धाव या ठिकाणी घेतली जातील. 12 चेंडू 24 धावांची गरज होती. आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक केलं का? जरूर कमबॅक केलं या ठिकाणी. मनापासून कौतुक डीजे मास्टरचं पण, कारण त्यांनी पण खूप मेहनत घेतली. ओपन आहेत ते, म्हणजे स्टेजवरती नाहीत, खाली आहेत. नाही तर ओपन आहेत तर सगळं बघायला लागले. लोक पण असे आहेत ना आपले प्रेक्षक, ओपन बोललो तर तिकडे बघायला लागले. आता काही नाही त्याचं. इथे पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, विरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव घेण्यात आली. दुसरी धाव चित्ते काही चपलाईने हरणाच्या गतीने पूर्ण केले. थोडंसं फंबल पाहिलं गेलं बॅटिंग, बॅकअप सुरक्षित आहे. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. 2 धाव्याने स्कोरकडे अग्रेसर होत आहे. धाव संख्या 3 या आकड्यावरती. तीन 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उठता चेंडू. इथे उचललाय चेंडूला. ताकद कमर, गुस्सा ज्यादा, गेंद पोची आधे सिबी आधा. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1, विकेट क्रमांक 1. आमच्या सरांनी मगाशी मध्यस्थी डायलॉग लय भारी मारला. महिना का वाटलं नाही. हे जर आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये असतो ना, अक्षरशः सर्वांची कोलंबी पण झाली असती. नाही खरंच खूप थंडी आहे. आमच्याकडे पण खूप थंडी आहे. तुमच्याकडे कंपन्या भरपूर आहेत. कर्जत तालुका त्याच्यासाठी गरीब आहे, कारण तिकडे कंपन्या नाही आहेत. गोलंदाज तयार. इथे पुन्हा पाहतो, सुरेख फटका उडवला चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषेजवळ. 1 बाउ चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. टॉप. सतरा धावांची गरज आहे. बघा यश दुहेरी भूमिका पुन्हा एकदा करतात. खूप गरजेचं यश. मी तर बाबा पंचाने अंबरगिरीला कुठे जी ऑर्डर भेटेल तिथं जायचं, टेन्शनच नाही. हाऊस पूर्ण करायची फक्त क्रिकेटची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पंच केला चेंडूला. बिरकावला फाईन मध्ये चेंडू जातो जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. हाऊस पूर्ण करायची. तेरा धावांची गरज आहे. खूप महत्वपूर्ण पाहतो आपण. 7 चेंडू 13 धावा, 13 धावा 7 चेंडू. हा शेवटचा चेंडू ना मॅचचा टर्न होऊ शकतो. इथे काही होऊ दे, हा चेंडू खूप महत्वाचा असेल या गोलंदाजाचा. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू असेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू जरूर फेकला गेलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे.
अफलातून क्रीडा नगरी खऱ्या अर्थाने पाहतो. काल सकाळी आलो जेव्हा असं वाटलं होतं किती वेळ लागेल, कसं होईल, का होईल, प्रत्येकाने सांगितलं होतं. पण केंद्रीय चषक नंतर माझी ही केंद्रीय चषकला दुपारी 2:30 ते सकाळी 5-6 वाजायचे जेव्हा भिवंडीला केंद्रीय चषक चालू होता. पण इथं मला माझ्या आयुष्यातली पहिली टुर्नामेंट असेल. 10-15 वर्षापूर्वी होते ते 32 टीम आम्ही खेळवायचो, तो वेगळा विषय होता. तिथं काहीच नव्हतं, एक भोंगा होता, एक माईक असायचा फक्त. ह्या ग्राउंडवरती जा, त्या ग्राउंडवरती जा, तेवढंच 100 रुपये रेट, एक वडापाव. पण टपामधला पाणी तो पण प्लास्टिकचं. मग तिथंच तोंड धुवायचं, हातपाय धुवायचे, तोच पाणी प्यायचं, ते चालायचं पहिले. पण आता खेळाडूंना बिस्लरीशिवाय पाणी नाही. आयोजन कसं पाहिजे, बिस्लरीचं पाणी द्यायला पाहिजे बस. पहिले काय नव्हतं, पहिले हे शेतामध्ये मैदान. चेंडू पडल्यानंतर चेंडू कुठं जायचं माहीत नाही. प्रेक्षक बांधावरती उभे, त्यांच्या पाठीमागं क्षेत्ररक्षक असायचा. प्रेक्षक सांगायचा बघ आला चेंडू. शेताचे बांध राहिलेच नाही आपल्याकडे आता, त्यामुळे ती बांधाची मजा गेली. आजकाल मोबाईलचा जमाना आहे. जी बांधावरची मजा आहे ना, शेतातली मजा, ऊसाच्या मालाची मजा, ती आजकाल मोबाईलवरती घेतली जाते. कारण काम ते आता सर्व ऑनलाईन झालंय, जे पाहिजे ते ऑनलाईन. जाऊया 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. इथे फुललाईनचा चेंडू, प्रतीक म्हणजे पुन्हा एकदा पी. इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडंसं फंबल बघा, 3-3 होते त्या ठिकाणी. 2 धावा घेण्यात आल्या. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, विजयासाठी 11. खूप महत्वाचा, एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल इथे. 5 मध्ये 11. इथे लाईट्स बंद झाल्यात, सर्व काय आपण पाहतो ओपन दिसतंय. चांगला चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतो, निर्धाव चेंडू, भोंगला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला, ज्याच्यावरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. इथे फुल लाईन चेंडू, फुलटा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चित्ते काय चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. तिसरी धाव होणार का? धावले जरूर आहेत. तीन चेंडू आणि 9. आता सर्जा, राजा, बकासूर, मथुर सर्व आठवावं लागेल. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रति चेंडू 3 धावांची गरज आहे. एक मल्टी हिट, सामना होईल पूर्णपणे फिट. एक डॉट चेंडू, भोंगला चेंडू. इथे शरीरवेधक चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेलं. अपील तर करण्यात आली होती, लेग बाईची एक धाव या ठिकाणी. पण आपलं जसं का अंगावरती चेंडू पडलं रे, पडलं, अपील केली जाते. पण चेंडूचे पिचिंग, हाईट भरपूर काय बघितलं जातंय. लेग बिफोर देताना बॅट्समनची हाईट बघितली जाते, स्टंपची हाईट बघितली जाते, लाईन आणि लेन बघितली जाते, चेंडूचा बाउन्सरपणा कशा प्रकारे आहे ते बघितलं जातं, पिच कशा प्रकारे आहे, चेंडू पडल्यानंतर उचली गेल का ते पाहिलं जातं. भरपूर काय आहे त्याच्यामध्ये. चला थोडं फास्ट घ्या दादा. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 2-8. वाट तर लागले जाता, पण ती गोलंदाज फलंदाजी गाठ होईल का? फास्ट काय आता सांगायचं, यांना शताब्दीमध्ये बसवलं तरी मालगाडीच्या प्रमाणे चालतील. चला 2 चेंडू 8 धावांची गरज. इथं खालवा टप्प्याचा चेंडू, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्तेके चपलाईने ही दुसरी धाव पूर्ण केले गेले. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा कारनामा रोहित शर्माने केलाय. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना निदास चषक मध्ये हा कारनामा दिनेश कार्तिकने केलंय. जावेद मियादादनी पण केलेला कारनामा. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. काही होऊ शकतंय.
आत्ताच आपण ISPL मध्ये पाहिलं होतं, MI पण तो कारनामा केलाय. काही होऊ शकतंय. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आता चाय झालं, सर्व झालं, आता इडली खायची वेळ आली. चला, एक चेंडू 6 धावांची गरज आहे. आता काय पाहिजे इथे फिल्डिंग कशी लावायची, आक्रमक तर फक्त बाउंड्री लाईनला जपून, इथे फक्त गोलंदाजाने गोलंदाजी करायची. एक चेंडू 6 धावा पाहिजेत, दुसरं काय. चला दादा प्लीज, कारला सर बोला जरा. आणि इथे पाहतोय चेंडू उडवला जरूर, पण त्या ठिकाणी पाहतोय जरूर चेंडू वन बाउन्स पकडला जातोय. प्रयत्न जरूर केले होते मित्रा, तुझ्या प्रयत्नाला सलाम, पण घरी जाऊन करा तू आराम. धन्यवाद. हा